हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. कालपासून 40व्या सेट परीक्षेविषयी अनेक अफवा कानावर येत आहेत. परीक्षार्थी गोंधळलेले आहेत. अनेकांनी या परीक्षेसाठी मेहनत घेतलेली आहे आणि परीक्षेच्या तोंडावर अशा बातम्या येण्याने नक्कीच मानसिकता खचते. 3.5 लाख रुपये देऊन 24 तास अगोदर दोन्ही पेपर्सचे म्हणजे पेपर 1 आणि 2 दोघंही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असा एका लोकल न्यूज चॅनलने पुराव्यानिशी दावा केला होता. त्यावरून परीक्षार्थी अनेक तर्कवितर्क करत आहेत. काहींचे म्हणणे होते की परीक्षा पुढे ढकलली जाईल, परीक्षा रद्द होईल, तर काहींचे म्हणणे की ऑफलाईनऐवजी ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल. परंतु पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर काल रात्री जाहीर झालेल्या प्रकटनाने या सर्व शंका कुशंकांना पूर्णविराम दिलेला आहे. आपण जाणून घेऊया ते जाहीर प्रकटन काय आहे. तर पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर काल 11 जून 2025 रोजी हे प्रकटन जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यात म्हटलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरता प्राधिकृत विभाग आहे. दिनांक 15 जून 2025 रोजी 40व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरता 18 शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेसंदर्भात समाज माध्यमांवर काही बनावट बातम्या, व्हिडिओ पसरवले जात आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याने अशा बातम्या, व्हिडिओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. त्यास अनुसरून सेट परीक्षा विभागाने खोटी बातमी समाज माध्यमांद्वारे पसरवणाऱ्या या व्यक्तीवर सायबर पोलीस स्टेशन पुणे अर्ज क्रमांक 869/2025 द्वारे दिनांक 11 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे हे जे जाहीर प्रकटन पुणे विद्यापीठाने सादर केलेलं आहे तर त्यावरून कोणत्याही प्रकारची पेपर फुटी झालेली नाही आहे आणि जी बातमी आलेली होती ती खोटी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. परीक्षा निर्धारित वेळेवरच होईल आणि परीक्षेचा पेपर कुठल्याही प्रकारे फुटलेला वगैरे नाही आहे. काही गैरप्रकार यात झालेला नाही आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपला अभ्यास सुरू ठेवा. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही आहे याची खात्री बाळगा आणि अभ्यास सुरू ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.